मुंबई बंदरातल्या मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्याकरता मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी असलेल्या वाहनाचं मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आलं। पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयामध्ये अनावरण करण्यात आलं। टर्न टेबल शिडी असलेलं हे वाहन कालांतरानं नादुरुस्त झालं। त्यानंतर त्याला मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालय म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करून ठेवलं गेलेलं होतं। दरम्यान या वाहनाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता भूषण गगराणी यांनी त्या मशीनचं पुनर्जतन केलेलं आहे, त्या शिडीचं पुनर्जतन केलेलं आहे आणि त्याची दुरुस्ती सुद्धा झालेली आहे। मुंबई अग्निशमन दलाकडून त्याचं पुनर्जतन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं अनावरण केलं। टर्न टेबल शिडी वाहन 1937 हे वाहन पुन्हा सुस्थितीत आणलं आणि आज ते उपयोगात येऊ शकेल अशा पद्धतीनं त्याचं संपूर्ण रेस्टोरेशन करण्यात आलेलं आहे। 1937 साली टर्न टेबल पद्धतीची शिडी हे कदाचित त्यावेळेचं तंत्रज्ञानाचं एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आविष्कार असेल। तो आज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आपल्या समोर सामील झालेला आहे। बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासिक असं विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। दसरा चौकामध्ये या कारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। बेबी ऑस्टिन 7, ऑस्टिन 37, मर्सिडीज, शेव्हरलेट, बीटल अशा आकर्षक कार या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या 100 ते 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कार्सचा या प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आलाय। काही कार अनेक सिनेमांमध्ये सुद्धा वापरल्या गेलेल्या आहेत, अजूनही त्या सुस्थितीत बघायला मिळतात। हे प्रदर्शन पाहायला मोठी गर्दी झाली होती। याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ऐतिहासिक दसरा चौकामध्ये अनेक पद्धतीच्या या विंटेज कार आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या कार सोनसनी अगदी सुस्थितीत या सगळ्या कार आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि लोकांच्यासाठी त्या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये ज्या विंटेज कार आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि कोल्हापूरचं हे कलेक्शन पाहण्यासाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या कारचं सगळ्यांनाच आहे ते आकर्षण असतं ते दिसून येतं आणि हे सगळी लोक आता ह्या कारचं प्रदर्शन पाहायला आलेले आहेत आपल्याला दिसून येते। अगदी 100-150 वर्षापूर्वीच्या अगोदरच्या ह्या गाड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। कोल्हापूरला आपल्याला माहिती आहे की एक ऐतिहासिक वारसा आहे आणि या ऐतिहासिक वारसासोबतच ऐतिहासिक कार सुद्धा आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी काही बाईक सुद्धा आहेत त्या जुन्या काळातल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। या नेमक्या कारचं कलेक्शन कशा पद्धतीनं आतापर्यंत या सगळ्या ओनर्सनी जपून ठेवलं आहे त्याबद्दलची आता आपण माहिती आहे तो घेणार आहोत। एक ओनर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जी कार आहे ती 1929 ची आहे आणि त्या संदर्भात आपण माहिती घेणार। काय नेमकं या कारचं नाव आहे? या गाडीचं नाव बेबी ऑस्टिन 7 आहे। 1929 मॉडेल आहे, मेड इन इंग्लंड आणि एक 4 वर्षात गाडीला 100 वर्ष पूर्ण होते। कार कोणत्या पद्धतीची आहे, कशा पद्धतीचं मॉडेल आहे, तुम्ही हे जपून ठेवलं? 37 मॉडेल आहे, इंग्लंड मेड। आमच्या आजोबांनी त्यावेळेला घेतलेली गाडी ती आमच्या वडिलांनी वापरले 82 लिटर वापरलेली आम्ही कार आहे। त्यावेळी म्हणजे पेट्रोलचा रेट 82 लिटर असायचा, त्यावेळेस वापरलेली आम्ही गाडी पेट्रोल एडिशनमध्ये कन्व्हर्टेबल मॉडेलमध्ये आहे। म्हणजे कन्वर्ट ओपन टप पण होते आणि हे पण टप झाकाला पण जातो त्याचा। आता फुल कंडिशनमध्ये फुल कंडिशनमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या गाड्या पाहण्यासाठी येणारी लोक आहेत ते खुश होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, कारण या गाड्यांचं कलेक्शन आहे त्या ओनरनी अगदी सुस्थितीत जपून ठेवलेलं आहे आणि या गाड्या आता लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न हे तो होताना आपल्याला दिसून येते। ही विंटेज कार पाहून सगळेच जण आता खुश होताना आणि रायोल जे कोल्हापूर आहे, ऐतिहासिक कोल्हापूर आहे, त्याचा समृद्ध वारसा जपला गेल्याचा एक अभिमान आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।